नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. दसाणे येथील गट क्र. 131 मधील अनधिकृत कारखाने आणि अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करा. सरपंच सौ. वेदिका पवार यांची वन विभागाकडे मागणी. मालेगाव. दसाणे ता. मालेगाव येथील गट क्रमांक 131 मधील मूळ वनजमिनीवर झालेले अनधिकृत व्यावसायिक अतिक्रमण, बेकायदेशीर बांधकामे व प्रदूषण पसरवणारे कारखाने तातडीने हटवून जमीन वन विभागाच्या ताब्यात घ्यावी, अशी ठाम मागणी दसाणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. वेदिका हितेश पवार यांनी मालेगावचे सहाय्यक वनसंरक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सरपंच सौ. वेदिका पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी सहाय्यक वनसंरक्षक कार्यालयात निवेदन सादर केले. या निवेदनात नमूद केले आहे की दसाणे शिवारातील गट 131 ही जमीन मूळची वनजमीन आहे. मात्र या जागेवर परवानग्या न घेता प्लास्टिक रिसायकलिंग, गिट्टी कारखाने आणि एल्डो ऑइल कारखाने बेकायदेशीरपणे चालवले जात आहेत. या कारखान्यांमधून निघणारा धूळ, दुर्गंधी आणि प्लास्टिक कचऱ्यामुळे गावात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण पसरले असून ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. निवेदनातील प्रमुख मागण्या: नियमबाह्य व्यवसायांवर कारवाई, गट क्र. 131 मधील प्लास्टिक रिसायकलिंग, गिट्टी व एल्डो ऑइल कारखान्यांची वन विभाग व सक्षम प्राधिकरणाकडून तात्काळ पाहणी करून अनधिकृत कारखाने निष्कासित करावेत. बेकायदेशीर वाटपाची चौकशी, वनजमिनीचे पूर्वी झालेले वाटप, पट्टे किंवा वनेतर वापराबाबत सखोल चौकशी करून जमीन शासन जमा करावी. हद्द निश्चिती व वनीकरण, संयुक्त मोजणी करून वनजमिनीची हद्द निश्चित करावी आणि भविष्यातील अतिक्रमणे रोखण्यासाठी संपूर्ण क्षेत्राला संरक्षणात्मक कुंपण उभारून वनीकरण करण्यात यावे. प्रदूषणाची तपासणी, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मदतीने हवेच्या व पर्यावरणाच्या प्रदूषणाची कसून तपासणी केली जावी. या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल न घेतल्यास आणि योग्य ती कायदेशीर कारवाई न झाल्यास ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी लढा उभारण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी, प्रांत, तहसीलदार मालेगाव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि गटविकास अधिकारी, पंचायत समिती मालेगाव यांनाही आवश्यक कार्यवाहीसाठी पाठवण्यात आले आहे. निवेदनावर सरपंच सौ. वेदिका पवार यांच्यासह लहानू विठ्ठल पवार, संभाजी दादाजी शिवाळे, पोपटराव अंबा पवार, भास्कर दगा भामरे, सुरेश बबन पवार, आप्पा मोतीराम वानखेडे, जिभाऊ भवान पवार, समाधान पंडित ठाकरे, योगेश विलास पवार, गोविंद गणपत मगरे, हितेश सर्जेराव पवार, धनराज गोविंद पवार, सागर दिला वाघ, अशोक किसन पवार, सर्जेराव ए पवार व श्याम त्र्यंबक पवार आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तिथे आलात, आपली भेट झाली वन विभाग अधिकारी. नेमकं काय विषय, आपण काय निवेदन दिले, काय चर्चा झाली आणि त्यांनी काय असं? आता बॉडीवर सदस्य आहे आणि माजी ग्रामपंचायतचे सरपंच वेदिका हितेश पवार. आम्ही या ठिकाणी जे आपली 131 जो गट आहे दसाणे गटातील वन विभागातील, त्या गटावर जे अतिक्रमण झालेले, जे उद्योगधंदे चालू आहेत, त्यापासून गावाला बऱ्याचपैकी नुकसान होत आहे. तर त्यांनी ती जमीन त्यांच्या वन विभागाची असल्याने त्यांनी ती आपल्या ताब्यात घेतली पाहिजे वन विभागाने, एवढीच आमची अपेक्षा आहे. म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ इथे जमलेलो आहोत. त्यांनी 7 दिवसात आम्ही ताब्यात घेऊ असं म्हटलेले आहेत. जर त्यांनी 7 दिवसात ती जमीन ताब्यात नाही घेतली, त्या कारखान्यांवर किंवा त्या उद्योगधंद्यांवर जर त्यांनी काही कारवाई नाही केली, तर आम्ही सगळे गावकरी, सगळे गावातील सदस्य या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहोत. यांनी पत्रव्यवहार केला ते बऱ्याच वेळा म्हणजे आम्ही स्वतः 3-4 महिन्यापासून फॉलोअप घेत आहोत सर. त्यांनी त्यावर काही कारवाई केलेली नाही आहे. आणि ज्या दिवसापासून आम्ही म्हणजे त्या कारखान्या बंद करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बऱ्याच वेळा आलो की हे उद्योगधंदे बंद झाले पाहिजे. ती जमीन 131 गटातील ती जी गावरान म्हणजे शेतकऱ्यांसाठी किंवा जे गुरं पक्षी आहेत त्यांच्यासाठी आपण ती जमीन ठेवलेली आहे. त्या विभागाने ती जमीन ताब्यात घेऊन ग्रामस्थांना सहकार्य करावं असं बऱ्याच वेळा त्यांना आम्ही निवेदन केलेलं होतं. 131 गट सर, तो आपला वन विभागात येतो. त्या ठिकाणी बरेच उद्योग आहेत सर. त्या उद्योगांमध्ये म्हणजे खडी क्रेशर आले, काही कारखाने आले, बरेच उद्योग आहेत सर. 7 दिवसाचं आव्हान दिले. 7 दिवसात ते बोलले की आम्ही त्याला आजच ते लाईट कट करणार आहे. त्याने 7 दिवसात ते कारवाई करणार. जर त्यांनी 7 दिवसात ते कारखाने बंद केल्याने, उद्योगधंदे बंद केल्याने, तर आम्ही सर्व ग्रामस्थ इथे आमरण उपोषणाला बसणार आहोत. आज आपण आले, अधिकाऱ्यांच्या चर्चा झाली, आपण निवेदन पण नेमका विषय काय होता? दसाणे, मालेगाव तालुक्यातील दसाणे या गावातील वन जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेलं आहे. तसेच ही बेकायदेशीर वाटप असलेली वन जमीन हिचा देखील वनेतर कामासाठी होणारा वापर, त्याच्यामुळे होणारं प्रदूषण आणि त्यामुळे होणाऱ्या नागरिकांचे आरोग्याचे प्रश्न, या सगळ्यावर
दसाने ग्रामस्थांनी वारंवार सन्माननीय उपविभागीय अधिकारी, सन्माननीय अप्पर जिल्हाधिकारी महोदय, सन्माननीय प्रादेशिक संचालक प्रदूषण नियंत्रण मंडळ तसंच इतर सर्व शासकीय अधिकारी, त्याचबरोबर मालेगावच्या वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला, परंतु दसाने ग्रामस्थांना आजपर्यंत वन जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करून मिळालं नाही. त्याच्यामुळे आज वन विभागाच्या सन्माननीय सहाय्यक वनसंरक्षक श्रीमान तनपुरे साहेब यांच्याकडे आज दसाण्याच्या माजी सरपंच यांच्या नेतृत्वाखाली दसाण्याच्या ग्रामस्थांचं संपूर्ण शिष्टमंडळ आज या ठिकाणी तनपुरे साहेबांची भेट घेऊन दसाण्यातील वन जमिनीवरील असलेलं अतिक्रमण तात्काळ निष्कासित करण्यात यावं, वन जमिनीचं डिमार्केशन निश्चित करण्यात यावं आणि मालेगाव शहराच्या तसेच दसाण्याच्या तसेच दरेगावच्या तसेच संपूर्ण परिसराच्या आरोग्यास धोका निर्माण करणारे, प्रदूषण निर्माण करणारे कारखाने तात्काळ निष्कासित करून ते वन विभागाच्या ताब्यात घेण्यात यावेत, या मागणीसाठी निवेदन देण्यात आलेलं आहे. ग्रामस्थांच्या भावना अतिशय संतापजनक आहेत. वन विभागाने याची तात्काळ नोंद न घेतल्यास, दखल न घेतल्यास ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. मला वाटतं वन विभाग याची सकारात्मकता लक्षात घेऊन कुठेतरी कारवाई करेल असं वाटतं, परंतु मालेगाव तालुक्यातील दसाना असेल, दरेगाव असेल आणि सायना असेल या ठिकाणाच्या वनजमिनीचं बेकायदेशीर हस्तांतरणाबाबत वारंवार आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती आणि व्यक्तिगत माझ्या पत्रान्वये सन्माननीय अप्पर जिल्हाधिकारी असतील, सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय असतील, सन्माननीय मुख्य वन संरक्षक असतील, उपवन संरक्षक असतील, तसेच मालेगावचे उपविभागीय वन अधिकारी, आताचे सहाय्यक वनसंरक्षक मालेगाव या पदांना परंतु पूर्ण पुराव्यानिशी वन विभाग त्यावर झोपलेला आहे. परंतु वन विभागाचे अधिकारी भ्रष्टाचारात अतिशय अखंड बुडालेले आहेत. त्यामुळे वन विभागाची कोट्यावधीची मालमत्ता, दरेगावातली 100 हेक्टरच्या पेक्षा जास्त जमीन, सायन्यातली 150 हेक्टरपेक्षा जास्त जमीन आणि दसाण्यातली 150 हेक्टरपेक्षा जास्त जमीन, म्हणजे साधारण 500 हेक्टर, साधारण हिचं मार्केट व्हॅल्यू 1000 कोटीपेक्षा जास्तची ही जमीन वन विभाग ताब्यात घ्यायला कुचरत आहे. याच्या मागे काही राजकीय दबाव आहे का किंवा काही आर्थिक हितसंबंध आहेत का, हा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो आहे. सन्माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातल्या वनजमिनीची हद्दनिश्चिती आणि त्यांचं बेकायदेशीर वाटप असेल या संदर्भातली चौकशीसाठी SIT नेमण्याचे आदेश आलेले आहेत, परंतु मालेगावच्या SITला लखवा मारला आहे का, हा प्रश्न मी मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकारी आणि सहाय्यक वन संरक्षक यांना या ठिकाणून आपल्या माध्यमातून विचारू इच्छितो. कारण जर राज्यभरात SITच्या माध्यमातून वन जमिनीचं हस्तांतरण रोखण्याचं काम चालू आहे तर मालेगाव त्यात का पाठीमागे पडत आहे? वन विभागावर अनेक भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होत असताना, वन विभागाची प्रतिमा अतिशय खराब होत असताना, शासनाचा महत्त्वाचा अंग त्याच्याबद्दल एवढ्या सगळ्या गोष्टीवर आरोप होत असताना वरिष्ठ अधिकारी याची नोंद घेतील का, हा प्रश्न मालेगावच्या जनतेच्या वतीने मी आपल्या माध्यमातून सन्माननीय मुख्य वन संरक्षक नाशिक तसेच प्रधान मुख्य वन संरक्षक नागपूर यांना विचारू इच्छितो.